आता डोंबिवलीवरनं कर्जत ट्रेन पकडली होती नेरळ स्टेशनला. आता आम्ही उतरलेलो आहे. आम्ही आता जात आहे माथेरानला. आता उतरलेलो आहे नेरळ स्टेशनला. नेरळ स्टेशनवरून आम्ही माथेरान ट्रेननी जाणार होतो, पण अनाऊन्समेंट करण्यात आला की माथेरान ट्रेन बंद आहे. आता बघूया पुढं कसं जायचं. ट्रेनला जाण्याचं ट्रेनचं रूट आहे, पण ते आज बंद असल्याकारणाने आम्हाला जायला नाही मिळत आहे. आता जात आहोत नेरळ स्टेशनच्या बाहेर टॅक्सी वगैरे आहे, तर आता बघूया आम्ही टॅक्सी. आम्ही नेरळ स्टेशनच्या बाहेर उभे आहे. इथं वडापावची गाडी आहे, तिथं आम्ही वडापाव घेत आहेत सर्व. हे बघू शकता सकाळी सकाळी नाश्ता करत आहे. आणि यांचे बाकीच्यांचे आहेत उपवास, त्या कारणाने हे आहेत उभे साईडला. चाललं आता टॅक्सी. एका ह्याचे 100 रुपये टॅक्सीचे आणि लहान मुलांचे 50 रुपये. काय कर श्री, चला माथेरान फिरायला. तर माथेरानला आतमध्ये जाण्यासाठी तिकीट आहे, बघू शकता. मोठ्यांचे 50 रुपये आहेत आणि छोट्यांचे 25 रुपये. घोडा वगैरे पण आहे तिथं, आपल्याला सोयीनुसार आपण घेऊ शकतो. इथं तिकीट काढण्यासाठी लाईनीत उभे आहेत आणि हे सर्व इकडं साईडला उभे आहेत. आम्ही आता उतरलो आहेत माथेर स्टेशनला आणि तिथनं आता पायी चालत चाललो. बघू शकता आम्ही चाललोय सर्व पायी चालत. आम्ही रिक्षा वगैरे नाही केली. रिक्षाने 35 रुपये एक सीट होते, पण 2.5 किलोमीटर असल्या कारणाने आम्ही असं छान वातावरण असल्या कारणाने चालत चाललोय. घोड्याचे 2 तास. हां, मग आम्ही त्यासाठी घोड्या गिड्याने नाही जायचं, पायी चालत चाललोय आम्ही सर्व. तर प्रत्येक ठिकाणी मॅप दिलेला आहे, त्यानुसार आपल्याला जायचं. आम्ही आता इथं घेतलेला आहे स्टॉप. टाइमपास खारे शेंगदाणे खात आहेत सर्व. काय खाते श्री तू? शेंगदाणे खाते. आम्ही आता थांबलो आहे चहा पिण्यासाठी. खूप थकलो चालून चालून. मला माहिती नाही आम्ही किती चाल सोबत व्हिडिओ काढण्यासाठी इकडे गेलेले आहे. चाललंय सर्व फोटोशूटचं. छानपैकी मस्त चिप्स, मटकी, बटाट्याची भाजी. कुठं गेली ना बटाट्याची भाजी, ठेचा, लिंबू.